त्या निमित्ताने आपल्या देवस्थानतर्फे आपल्या भाविकांतर्फे त्यांना पुन्हा त्यांच्या परिवाराला उभं करण्याकरता आपण फुल नाही फुलाची पाकळी सहकार्य करण्याकरता तुमच्या पद्धतीने 7 दिवसामध्ये आपण तन मन धनानं त्या परिवाराच्या मागे उभं राहिलं पाहिजे आणि त्यांचं सगळं नियोजन मी विठ्ठल महाराजाकडे दिलेलं आहे. आम्ही जे स्कॅनर आहे आम्ही एकच माणूस नेमलेला आहे. 2 जण आहेत ते 100चे मठाधिपती महंत आहेत आणि एक बालू महाराज सूर्यगावकर. ते स्कॅनर महाराजाकडे आहेत. तुम्ही त्यांच्यातर्फे त्यांना डायरेक्ट मदत करू शकता. आणि दुसरी गोष्ट हे जे 9 ते 11 आहे ना, हे 9 ते 11 आमच्या जीवावर बेतायले. याला 7 ते 9 करू आपण. तुम्ही म्हणता कसं शक्य आहे? आम्ही आळंदी पंढरपूरला किती कीर्तन ऐकतो आणि मग इकडं काय झालं? मग का तर म्हणले शेतकरी आहेत. कोणता रोजकरी 7 वाजता शेतात काम करते? रोजकरी किती वाजता काम करते? 5. शेतकरी किती वाजता काम करते? 7 वाजता. किती वाजता? 6. काय बिघडते? हरिपाठ झाले कीर्तन करायचं आणि कीर्तन झाले की 9ला जेवायला बसायचं. घरी एरवी 8ला जेवता की तुम्ही? 9ला जेवण चला ना 10-11 वाजता. 2 तासात जेवण जिकडे तिकडे होत असतं. एक गड्याची पंगत, एक बायाची पंगत, एक वाढ्याची. असं आम्ही आमच्या पूर्ण परभणी परिसरामध्ये केलेलं आहे. आणि तुम्ही सिद्धनाथवर झालं की बाकीच्या बाजूला होत असत. कसं कुठून आलं हे लोन ते बघतात लोक, ही वाढ कुठून आली. आणि म्हणून तुम्हाला माझी कळकळीची विनंती, 7 ते 9 कीर्तन केलं तर आमचे आरोग्य चांगले राहतील. आता मी सकाळपासून हे 5वं कीर्तन आहे. पळू तरी किती? उद्या मला रविवार आहे. उद्या सकाळी 6 वाजता कीर्तन आहे. मला आराम कधी करू बरं? ही बॉडी आहे ना शेवटी. माझं एक व्यक्तिगत बोलत नाही मी. मला काय करायचं? माझं तर जन्मच वाहिलेला आहे. पण ही गुणी जन आहेत ना, ह्यानी किती वाजता जायचं? हे गुण जेव्हा आपण त्यांचं ऐकतो ना तेव्हा मन